हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संजय शिरसाट यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ, मध्यरात्री घरावर दगडफेक करत आरडाओरडा, सौरभ घुले असं हल्लेखोराचं नाव, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2006च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाकडून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द, राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणार। मुंबईमधल्या स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणांना अपयश, हायकोर्टाचं निरीक्षण, साक्षीदारांच्या साक्षी सुद्धा विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत अशी टिप्पणी। एटीएस मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत, सरकारी वकिलांशी चर्चा करून निर्णय घेणार, मुंबई बॉम्बस्फोटासंदर्भातील निकालाचं अवलोकन करून एटीएस अभ्यास करणार। मुंबई स्फोटामधल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचा हायकोर्टाचा निर्णय धक्कादायक, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे माहिती। मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतुकीवर 236 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची नोंद ठेवण्यासह अपघाताबाबत नियंत्रण कक्षाला माहिती पुरवणार। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत गोंधळ, सभागृहात विरोधकांना बोलायला परवानगीच नाही असा आरोप, गदारोळानंतर ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत 16 तास तर राज्यसभेत 9 तास चर्चा होण्याबाबत निर्णय। कर्नाटकातील एका प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारलं, राजकीय लढाई मतदारांच्या समोर व्हायला हवी, तुमचा वापर का होऊ देता, सरन्यायाधीश भूषण गवईंचा ईडीला सवाल।